संत स्वामी शुकदास महाराज यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि कळशारोहण सोहळ्याचा कार्यक्रम या आज शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराज यांनी आयुष्यभर रुग्णांची सेवा केली, समाजाची सेवा केली आणि आज या महापुरुषाचा या ठिकाणी आपण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा हा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्या निमित्तानं आज निघालेली पूर्ण विवेकानंद नगरीमध्ये ही भव्य दिव्य अशी शोभायात्रा परमपूजनीय स्वामी शुकदास महाराजांची मूर्ती आज या ठिकाणी आणलेली आहे आणि त्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा रामनवमीला म्हणजे दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी या ठिकाणी केल्या जाणार आहे। आजपासून या ठिकाणी पूजा यज्ञ हवन सुरू होणार आहे आणि या यज्ञासाठी जवळजवळ 18 वेगवेगळ्या जातीचे जोडपे 21 वेगवेगळ्या जातीचे जोडपे पूजेसाठी त्या ठिकाणी बसणार आहेत आणि त्यांच्या हस्ते पूजा या ठिकाणी होणार आहे। कारण स्वामी शुकदास महाराजांचे विचार हे मानव हिताचे विचार होते, मानव कल्याणाचे विचार होते। इथे जात नाही, इथे पंथ नाही, इथे धर्म नाही, इथे माणूस म्हणून सर्व सेवा केल्या जाते आणि आज ही भव्य दिव्य शोभायात्रा या ठिकाणी निघालेली आहे। परमपूजनीय स्वामी शुकदास महाराजांच्या मूर्तीची पूर्ण या नगरीमध्ये पूर्ण भव्य अशी ही शोभायात्रा निघालेली आहे आणि त्या ठिकाणी भव्य 5 कोटीचं मंदिर या ठिकाणी उभं केलेलं आहे। त्या मंदिरामध्ये या मूर्तीची स्थापना होणार आहे। विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावर हरिभक्तिपरायण रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचं रामायण या ठिकाणी सुरू आहे। दिनांक 30 एप्रिल 2025 पासून तर 5 एप्रिल 2025पर्यंत या ठिकाणी रामायण सुरू आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी यज्ञाचाही कार्यक्रम सुरू आहे। वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले 100 जोडपी या ठिकाणी दररोज 20 असे या ठिकाणी यज्ञाची पूजा करणार आहे। अत्यंत आनंददायी सोहळा विवेकानंद आश्रमामध्ये संपन्न होत आहे। मी या निमित्तानं सर्व भाविक भक्तांना विनंती करेल की आपण रामायणाचा या ठिकाणी दररोज आनंद घ्यावा। त्याचप्रमाणे या ठिकाणी जो यज्ञ सुरू आहे या यज्ञाचं सुद्धा आपण दररोज दर्शन घ्यावं आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपली उपस्थिती लावावी। तसेच याप्रमाणे बालाजी मंदिरावर हरिभक्तिपरायण हाडे महाराज यांच्या मधुरवाणीमधून त्या ठिकाणी भागवत सुरू आहे आणि भागवताची सेवाहीसुद्धा बालाजीच्या चरणी विवेकानंद आश्रमाच्या या माध्यमाने या ठिकाणी सुरू आहे। पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज या ठिकाणी बाहेरगावावरून हे सर्व दिंडी मंडळ आलेलं आहे। हे सर्व दिंडी मंडळ हरिनामामध्ये तल्लीन झालेलं आहे। परमेश्वराचा जय जयकार, परमपूजनीय स्वामी शुकदास महाराजांचा जय जयकार, रामकृष्ण हरी रामकळी या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहे। त्याचप्रमाणे आमच्या संत शुकदास महाराज अकॅडमीचे हे सर्व तरुण या ठिकाणी सुरक्षेसाठी उभे आहेत, तैनात आहेत। त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन साखरखेडा या ठिकाणाहून आलेले सर्व आमचे पोलीस बांधव या ठिकाणी व्यवस्थित आहे। स्वामी शुकदास महाराज भजनी मंडळ हिवराश्रम ही सर्व मंडळी या ठिकाणी भजनामध्ये तल्लीन झालेले आहे। आपल्या सर्वांचं पुन्हा या ठिकाणी स्वागत आहे। हाच भव्य दिव्य रथ या ठिकाणी म्हणून जातो आहे। परमपूजनीय स्वामी शुकदास महाराजांची भव्य आणि दिव्य मूर्ती या रथावर आरूढ झालेली आहे। पूर्ण या विवेकानंद नगरीमधून ही शोभायात्रा वाजत गाजत सर्वांना दर्शन देत ही मिरवणूक पुढे जात आहे। विनंती असेल की आपण सर्वांनी या शोभायात्रेमध्ये सहभागी व्हायचं आहे। स्वामी विवेकानंद की जय, भारत माता की जय, पूजनीय शुकदास महाराज की जय।
आ-